नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ। चला तर मग आज सकाळ झालेली आहे। आता आपण मस्त अशी वांग्याची आमटी बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला आता सांगते। सर्वात प्रथम आपण वांगी चिरून घेतलेली आहे तिथे अशा प्रकारे। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे लाल तिखट, मीठ, हळद, धना पावडर आणि शेंगदाण्याचा कूट आणि पाणी असं आहे आपलं साहित्य। चला तर मग आता पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती। पातेलं तापलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे। तेल पण चांगलं कडलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये जिरे मोहरी घालून घेऊया। त्याला चांगलं कडून द्यायचं आहे। हे बघा चांगले कडत आहे जिरे मोहरी एकदम छान अशी कडलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट, जिरं मोहरी आता आपली घालून झालेली आहे। आता आपण लाल तिखट, मीठ असं सगळं घालणार आहे त्याच्यामध्ये। चला तर मग आता आपण घालूया बघा अशा प्रकारे लाल तिखट, मीठ, धना पावडर आणि हळद। त्याला चांगलं कडून द्यायचं आहे। वांग्यामधलं पाणी मी काढून घेतलंय। आता वांगी मी याच्यामध्ये घालणार आहे। आता आपल्याला याला मस्त असा तडका द्यायचा आहे। आता मी कशी देते बघा तडका। हो का, आपलं किती वांगे मस्त दिसायला लागलेलं आहे बघा। एकदम सोप्या पद्धतीने आहे आमटी बनवायची। खूप अवघड पद्धतीने मी अजिबात तुम्हाला ही रेसिपी सांगितलेली नाही आहे। खूप सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी ओतून घेणार आहे। चला तर मग आता पाणी ओतते मी याच्यामध्ये। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी ओतून घेऊ शकता। तुम्हाला आमटी किती हवी, कमी जास्त त्याप्रमाणे। मला तर फक्त एवढीच आमटी हवी आहे आज, त्यामुळे मी एवढीच आमटी करत आहे। चला तर मग आता त्याच्यामध्ये थोडासा कूट घालून घेऊया। मी आता कूट घातलेला आहे याच्यामध्ये, हे बघू शकता तुम्ही। आमटीला कट किती मस्त आलाय बघू शकताय तुम्ही। आमट्यात छानच वास यायला लागलेला आहे। आज वांग्याची आमटी बनवलेली आहे। आमच्या कारभाराशनी आमटी खूप आवडते वांग्याची, त्यामुळे वांग्याची आमटी बनवलेली आहे आज। आता अशा प्रकारे आपण गॅस बारीक करूया आणि आमटीला मस्त अशी उकळी येऊन देऊया आमटीला। वांगी मी कशी चिरून घेतलेत बघा, तुम्ही पण अशीच वांगी चिरून घ्या, आमटी खूप छान लागते। आता ह्याच्यामध्ये आपण सगळं साहित्य घातलेलं आहे। आता आमटी उकळायची आपण वाट बघत आहे। एक 10-15 मिनिटानंतर आपण गॅस बंद करायचा आहे। मग आपली आमटी आपण खाण्यासाठी तयार झालेली आहे। चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बाय बाय, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। किती मस्त वांग्याची आमटी दिसत आहे हे बघू शकता तुम्ही। वाव, खायला पण आज खूपच मस्त लागणार आहे आमटी। आज आमटी आणि भाकरी खायची म्हणजे खूप छान लागते। तुम्ही पण एकदा खाऊन बघा, तुम्हाला कशी वाटेल आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं वांग्याची आमटी आणि भाकरी खायला। आता वांग्याच्या आमटीला उकळी फुटत आहे। आता आपण एक 10-15 मिनटं याला मस्त अशी शिजून देऊया, त्याच्यानंतर आपण याला खाऊ शकतो। चला तर मग असा होता माझा आजचा दिवस। बाय बाय।